शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, नुकसान भरपाई जी आर आला। 45,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ। राज्यात एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भात एक महत्त्वाचा जी आर आज 10 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेला आहे आणि या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिले की फेब्रुवारी, एप्रिल, मार्च या कालावधीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 366 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली होती। परंतु या व्यतिरिक्त काही शेतकरी एप्रिल आणि मे महिन्यात बाधित झालेले होते, परंतु त्यांचे प्रस्ताव अद्याप शासनाला सादर करण्यात आलेले नव्हते। अशा प्रकारे आता बाधित झालेल्या आणि नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना यात समावेश करण्यात आलेला आहे। या शेतकऱ्यांना 84.23 लाख 65,000 रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया आणि वर्धा या 3 जिल्ह्यातील 7,413 शेतकऱ्यांना 6,07,65,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यातील 4,399 शेतकऱ्यांना 5.24 लाख 12,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। मित्रांनो, नाशिक विभागाला यापूर्वी जवळजवळ 150 कोटी रुपयाच्या आसपास रक्कम मिळाली होती, ज्यामध्ये मार्च, एप्रिल महिन्याची नुकसान भरपाई होती। आता मे महिन्यासाठी नुकसान भरपाई असणार आहे। कोकण विभागासाठी सुद्धा आपण यापूर्वी पाहिले आहे की जवळजवळ 360 कोटी रुपयांच्या आसपास नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती, ज्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आलेला आहे। आणि या व्यतिरिक्त मे मध्ये झालेल्या नुकसानीसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातील 626 शेतकऱ्यांना 32,04,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि लातूर या 4 जिल्ह्यातील 494 शेतकऱ्यांना 76,09,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यातील 28,751 शेतकऱ्यांना 68,09,55,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यापूर्वी मार्च आणि एप्रिलसाठी बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता। पुणे विभागातील सांगली, पुणे आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील 3,259 शेतकऱ्यांना 9,73,06,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। यापूर्वी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील मार्च आणि एप्रिलसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती। आता एकंदरीत 45,042 शेतकऱ्यांना 84,23,65,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, यापूर्वी जसे की ऑक्टोबर ते फेब्रुवारी 2026 असेल, त्यानंतर मार्च आणि एप्रिल 2026 असेल, याची नुकसान भरपाईसुद्धा मंजूर करण्यात आली आहे। आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण की शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे अद्यापही मंजूर झाले असून मिळालेले नव्हते, परंतु आता शेतकऱ्यांना एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या नुकसानीचे आता त्यांना भरपाई म्हणून पैसे मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याचे नाव जर यामध्ये आले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। अजून तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।